महाराष्ट्र नवनिर्माण सेना 18वा वर्धापन दिन आहे तो आपण नाशिकनी भव्य दिव्य तयारी केलेली आहे। जसं 8 तारखेला साहेब येणार, सकाळी श्रीराम भगवंताची आरती करणार, नंतर सर्व लोकांना भेटणार। नाशिक हे साहेबांचं आवडतं ठिकाण आहे। नाशिकने साहेबांना भरभरून दिलं आणि जेव्हा आम्ही सत्ता काळात आलो तेव्हा सुद्धा नाशिक शहराला भव्य दिव्य काम करून दिले। त्यामध्ये मोठी कामं तुम्हाला तुमच्याकडे जी प्रेस नोट दिली त्याच्यामध्ये आलेलेच आहे, पण वैभवशाली कामं आपण नाशिक महानगरपालिकेचे पैसे न खर्चता, त्याच्या घरातल्या पैशाला धक्का न लावता मोठी मोठी कामं आपण CSR मध्ये केलेली आहे। तसेच राज साहेबांनी वंदनीय रतनजी टाटा साहेबांना निवेदन केलं होतं का साहेब तुम्ही नाशिकला या, परंतु त्याच्या अगोदर त्यांच्याकडनं निधी घेतला होता। तो CSR निधी 14 कोटीचा बॉटॅनिकल गार्डन म्हणून अत्यंत भव्य दिव्य एक शहराला नव्हे तर देशाला हेवा वाटेल असं बॉटॅनिकल गार्डन झालेलं आहे। त्यामध्ये जी काही झाडं होती ती जिवंतपणे बोलायची, बा मला कापू नका, पूर्ण तो एक मोठा शो व्हायचा आणि ते एक भव्य दिव्य काम झालं। एक वैभवशाली काम असं झालेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सत्ता काळामध्ये का ज्यामध्ये लहानपणापासूनच लहान मुलांना वाहतुकीचे धडे शिकवले जावे, त्याकरता चिल्ड्रन एज्युकेशन हब म्हणून एक वाहतूक ट्रॅफिक चिल्ड्रन एज्युकेशन हब म्हणून एक नाशिक फर्स्ट या संघटनेने पुढाकार घेऊन तो एक मोठा भव्य दिव्य कार्यक्रम झाला, मोठा उपक्रम राबविला गेला आणि त्यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा आणि लॉर्ड कंपनीने CSR फंड देऊन तो खर्च केलेला होता। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।